हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रमुख भरतीची आपण तयारी करत आहोत. यासाठी एक विशेष केस पेपरची टेस्ट सिरीज आपण चालू केली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आता YouTube चॅनलवर आपण या संबंधित या भरती संबंधित महत्त्वाचे प्रश्न त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि तुम्ही ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता. या WhatsApp नंबरवर एक फक्त हाय मेसेज करा, तुम्हाला या टेस्ट सिरीज संबंधित सगळे डिटेल्स प्राप्त होतील. तुम्ही SM गायडन्स पॉइंट हा ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवर जाऊन. तिथं तुम्हाला या ठिकाणी सुद्धा ही केंद्रमुख भरतीची टेस्ट सिरीज प्राप्त होऊन जाईल. आणि तुम्ही जर याची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर वेळ न करता चला आपण आजच्या या महत्त्वाच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची सुरुवात करूया. आजचा हा पहिला प्रश्न, पायाभूत साक्षरता आणि संख्या साक्षरता ज्याला FLN म्हटलं जात आहे, विकासावर भर कोणत्या टप्प्यात दिल्या जाणार आहे? तुम्ही नुकतंच पाहिलं असेल की प्राथमिक स्तरावर FLN हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा वर्ड यूज करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला 1 ते 5 ला हा उपक्रम महाराष्ट्रात राबवला जात आहे. परंतु जो NEP आहे, NEP 2020 म्हणतो की हा जो उपक्रम आहे हा फक्त पूर्व प्राथमिक टप्प्यापर्यंत किंवा पूर्व प्राथमिक टप्प्यावरच हा उपक्रम राबवला जाणार. पायाभूत साक्षरता आणि संख्या साक्षरता. तर पूर्व प्राथमिक टप्पा कुठपर्यंत असतो? तर हा आहे पूर्व प्राथमिकचे 3 वर्ष प्लस पहिली आणि दुसरीचे 2 वर्ष, म्हणजे इयत्ता पहिली आणि दुसरी अशी दुसरीपर्यंत, म्हणजे पूर्व प्राथमिकचे 3 आणि इयत्ता दुसरीपर्यंत हा FLN आता NEP नुसार आता महाराष्ट्रात राबवल्या जाणार आहे. लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, सध्याच्या घडीला फार हायलाइट याला केलं जात आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, NEP 2020 नुसार शालेय शिक्षणाची नवीन रचना कोणती? मित्रांनो, हा जर तुम्हाला माहीत झालं असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण की बरेचदा हा प्रश्न रिपीट होत चाललेला आहे आणि हा प्रश्न पाठच करून जा. 100% हा परीक्षेला येणार म्हणजे येणार. NEP या नुसार शालेय शिक्षणाची नवीन रचना कोणती असणार आहे? बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा झालं असेल की 5+3+3+4 अशी आता याची रचना असणार आहे. आता याची डिटेल सुद्धा आपल्याला माहीत झाली पाहिजे की हे 5 म्हणजे काय, पहिले 5 वर्ष काय. तर पहिल्या 5 वर्षामध्ये मित्रांनो, पहिले 3 वर्ष पूर्व प्राथमिकचे आहे, ज्याच्यामध्ये अंगणवाडी चे 3 वर्ष धरले आहे, प्लस इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी असं टोटल मिळून याचा 5 वर्षाचा हा पहिला फाउंडेशनल स्टेज आहे. याला पायाभूत स्तर सुद्धा म्हणण्यात आलाय. दुसरे 3 वर्ष कशाचे आहेत? तर दुसरे 3 वर्ष आहे इयत्ता तिसरी ते 5वी, इयत्ता तिसरी ते 5वी पर्यंतचा हा दुसऱ्या नंबरचा क्रम आहे. त्याच्यानंतर पुढचे 3 वर्ष याच्यामध्ये 6वी, इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतचा याच्यामध्ये हा पुढचे 3 वर्ष राहणार आहे. आणि शेवटचे 4 वर्ष हे इयत्ता 9वी ते 12वी असा हा पूर्ण जो शालेय NEP नुसार शालेय शिक्षणाची रचना असणार आहे. 5+3+3+4 लक्षात असू द्या. पहिले 5 कोणते, नंतर 3, नंतर 3 कोणते आणि शेवटचे 4 कोणते हे सुद्धा आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. एक्झाम मध्ये हे विचारले जाऊ शकते. पहिले कोणती पद्धत होती NEPच्या पहिले जुन्या शिक्षण धोरणानुसार? तर पहिली होती 10+2 ची जी पद्धत होती ती आता बदलण्यात आली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, मातृभाषा किंवा स्थानिक भाषा शिक्षणाचे माध्यम इयत्ता कोणत्या इयत्तेपर्यंत वापरण्याचा सल्ला NEP 2020 देतो? बरं, कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे, परंतु कोणत्या इयत्तेपर्यंत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. NEP याबद्दल काय म्हणतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, इयत्ता 5वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते मातृभाषेतच झालं पाहिजे, स्थानिक भाषेतच झालं पाहिजे, हा असा सल्ला NEP 2020 देतो. याची कार्यवाही सुद्धा निकटच्या भविष्यामध्ये तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे की इयत्ता 5वी पर्यंत जे शिक्षण असणार आहे ते आता मातृभाषेतच असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4, NEP 2020 नुसार व्यावसायिक शिक्षणाचा परिचय कोणत्या वर्गापासून होणार आहे? तुम्हाला माहित असेल की आता NEP 2020 नुसार आता व्यावसायिक शिक्षण दिले जाणार आहे. नुकतंच NCF सुद्धा महाराष्ट्रामध्ये लागू झाला आहे. त्या NCF मध्ये फार डिटेल्स याच्यामध्ये आलेले आहेत की कोणत्या वर्गात आता व्यावसायिक शिक्षण असणार आहे. NEP व्यावसायिक शिक्षणावर फार प्रचंड प्रमाणात भर देतो. स्किल डेव्हलपमेंट, विद्यार्थी स्किल प्राप्त, कौशल्य प्राप्त विद्यार्थी तयार झाले पाहिजे, याच्यावर फार मोठा भर आहे NEPचा. तर कोणत्या इयत्तेपासून सुरू होणार आहे? तर हा इयत्ता 6व्या वर्गापासून आता हा जो आहे व्यावसायिक शिक्षणाचा परिचय आता केला जाणार आहे इयत्ता 6वी पासून. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे की वर्षातून आता 10 दिवसाची 6वीतल्या विद्यार्थ्यांना 10 दिवसाची इंटर्नशिप करावी लागणार आहे. इंटर्नशिप कशामध्ये? तर व्यावसायिक शिक्षणामध्ये. मग व्यावसायिक शिक्षण कोणते? तर स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी स्थानिक रोजगार उपलब्ध आहेत किंवा स्थानिक कौशल्यवान कारागार उपलब्ध आहे त्यांच्या जवळ जाऊन इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना एका वर्षात किमान 10 दिवसाची इंटर्नशिप आता पूर्ण करावी त्यांना लागणार आहे.
हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, प्रश्न लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5. उच्च शिक्षणातील सगळ्या संस्थांना एकाच नियामक संस्थेखाली आणण्यासाठी कोणती संस्था प्रस्तावित आहे? NCERT, UGC, राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक प्राधिकरण NHERA. आता याचं योग्य उत्तर मित्रांनो हाच आहे, ऑप्शन नंबर सी, राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक प्राधिकरण. सध्याच्या घडीला UGC, AICT, त्याच्यानंतर NCT अशा अनेक नियामक संस्था आहेत, परंतु NEP 2020 नुसार त्यांच्या जागी आता सगळ्यांच्या जागी NCERT, UGC या NCT या सगळ्यांचं मिळून आता एकच मंडळ असणार आहे, NHERA. आता फुल फॉर्म काय ते सुद्धा लक्षात असू द्या, नॅशनल हायर एज्युकेशनल रेग्युलेटरी ऑथॉरिटी. नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी ऑथॉरिटी आणि मराठीमध्ये काय, राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक प्राधिकरण. फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणि नवीन संस्था आता या सगळ्या संस्थांचं एकत्रीकरण करून आता स्थापन केली जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6. स्कूल कॉम्प्लेक्सची संकल्पना NEP 2020 मध्ये कोणत्या उद्देशाने सुचवलेली आहे? खेळांसाठी सुविधा वाढवणे, लहान शाळा एकत्रित करून संसाधने वापरणे, आंतरराष्ट्रीय शाळा उभारणे की शिक्षक प्रशिक्षण? याचं योग्य उत्तर काय? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, लहान शाळा एकत्रित करून संसाधने वापरणे. ग्रामीण भागातील लहान शाळा एकत्र करून आता मॉडेल स्कूल, आता जे कॉम्प्लेक्स तयार केले जात आहे, तुम्हाला माहित असेल याचा फार मोठ्या प्रमाणावर जे शिक्षक वर्ग आहे याचा विरोध सुद्धा करत आहे, परंतु या आता सगळ्या कॉम्प्लेक्स रूपात लहान शाळा एकत्र करून त्यांची सुरुवात बऱ्याचशा राज्यांमध्ये झाली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा याची सुरुवात बऱ्याचशा ठिकाणी सुरू झाली आहे. याचा फायदा काय सांगण्यात आहे की याच्यामुळे प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग आणि प्रशिक्षित शिक्षक हे बऱ्याचशा अतिशय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या कॉम्प्लेक्समुळे, या एकत्रित शाळा करून या केल्यामुळे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राप्त होतील अशी संकल्पना याच्या पाठीमागची आहे. परंतु हा मॉडेल स्कूल जे उभारल्या जात आहे त्या यशस्वी, तो प्रयोग यशस्वी होतो की नाही हे भविष्यात पाहण्यासारखं असणार आहे, कारण की शिक्षकांचं याला विरोध आहे. प्रश्न क्रमांक 7. NEP 2020 नुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा नवीन मार्ग कोणता? केवळ वार्षिक परीक्षा, वर्षातून 2 परीक्षा, सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन CCE की फक्त प्रकल्प आधारित मूल्यमापन? याचं योग्य उत्तर बऱ्याचशा लोकांना माहित असेल की हे, कारण हे मूल्यमापन पद्धती महाराष्ट्रात सध्या राबवली जात आहे. CCE, सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन. सगळ्यात पहिले कुठं लागू करण्यात आली तर हे सुद्धा माहित असलं पाहिजे, केरळ राज्याने ही सगळ्यात पहिली ही पद्धती सुरू केली होती. नंतर हळूहळू भारतातल्या बऱ्याचशा राज्यांनी याला स्वीकार केलं आणि महाराष्ट्रात तर ही जवळपास बऱ्याच वर्षापासून ही राबवली जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच NETF चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? खेळांना प्रोत्साहन देणे, डिजिटल शिक्षणासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, पाठ्यपुस्तके छापणे की शिक्षकांचे वेतन वाढवणे? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डिजिटल शिक्षणासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे. आता हे NETF नेमकं काय, याचा फुल फॉर्म काय येतो? याचा फुल फॉर्म सुद्धा माहित असणं फार गरजेचं आहे. नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम. नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम याचं फुल फॉर्म आहे. आता याचं फुल फॉर्म जर माहित असेल तर उत्तर सुद्धा माहित, म्हणजे सांगणं फार सोपं होऊन जाते. हे डिजिटल शिक्षणासाठी असणार एक प्लॅटफॉर्म राहणार आहे. याच्यामध्ये AI, ऑनलाईन कोर्सेस, डिजिटल कंटेंट एकाच मंचावर सगळं उपलब्ध करून देणार आहे. आणि याचा उद्देश आहे की दूरस्थ विद्यार्थी ज्यांना त्या AI चे शिक्षक प्राप्त होणार नाही, मग त्यांना काय AI कुठे शिकतील, तर यासारखे प्लॅटफॉर्म या विद्यार्थ्यांना AI, ऑनलाईन कोर्सेस, डिजिटल कंटेंट या प्रकारचे सोर्सेस या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जाणार. प्रश्न क्रमांक 9. बहुविध निवडीची संकल्पना मल्टिपल एंट्री ऑर एक्झिट NEP मध्ये कोणत्या स्तरासाठी सुचवली आहे? म्हणजे विद्यार्थी कोणत्या लेवलला शिक्षणातून बाहेर पडू शकतो किंवा आत येऊ शकतो. मल्टिपल एंट्री ऑर एक्झिट NEP मध्ये याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे. हे कोणत्या स्तरावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उच्च शिक्षणावर. उच्च शिक्षणावर आता बरेचसे याच्यात नॉर्म्स वेगवेगळे करण्यात आले आहेत. याच्यात काय करण्यात आलं आहे की उच्च शिक्षण 4 वर्षाचं याच्यामध्ये असणार आहे. तर 4 वर्षांमध्ये जर पहिलं वर्ष विद्यार्थी जर फक्त फर्स्ट इयर करूनच शिक्षणाच्या बाहेर जर पडू इच्छित असेल तर त्याला सर्टिफिकेट दिले जाणार. पहिले काय होतं की पूर्ण 4 वर्ष किंवा 3 वर्ष पूर्ण केले तरच विद्यार्थ्याला डिग्री प्राप्त व्हायची, परंतु NEP मध्ये तसं नाहीये. जर विद्यार्थी फक्त फर्स्ट इयर करून शिक्षणाच्या बाहेर पडलं तर तो रिकाम्या हाताने जाणार नाही. त्याला फर्स्ट इयर जर त्याचं पूर्ण झालं तर त्याला एक सर्टिफिकेट दिलं जाणार की यानं फर्स्ट इयर कंप्लीट केलंय, त्याच्यामुळे हे सर्टिफिकेटसाठी पात्र ठरलाय.
जर त्याला 2 वर्ष कंप्लीट केले तर त्याला डिप्लोमा दिला जाणार, की याला डिग्री पूर्ण नाही केली परंतु 2 वर्ष झाल्यामुळे याला डिप्लोमा देण्यात येत आहे, म्हणजे डिप्लोमा प्राप्त तो विद्यार्थी असणार आहे. आणि जर पूर्ण 4 वर्ष जर तो करेल तर त्याला 4 वर्षानंतर डिग्री प्राप्त होऊन जाईल. 4 वर्षाची डिग्री म्हणजे जर तो पूर्ण डिग्री प्राप्त करू नाही शकला तरी डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट घेऊन तो बाहेर पडू शकतो. अशी ही मल्टिपल एंट्री और मल्टिपल एक्झिट NEP 2020 मध्ये त्याची तरतूद करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 10. NEP 2020 अनुसार उच्च शिक्षणातील पदवी अभ्यासक्रमासाठी कमाल कालावधी किती आहे? आता बघा, हा कमाल कालावधी ऑप्शन दिलाय 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. चौथा ऑप्शन बघा खाली असेल, हा चौथा ऑप्शन आहे 6 वर्ष म्हणजे 4+2. तर याचं योग्य उत्तरही हाच आहे. 6 वर्ष हा कमाल उच्च शिक्षणासाठी. आता कमाल म्हटलं किमान 4 वर्ष, डिग्री पूर्ण कंप्लीट करायची असेल 4 वर्ष, पण कमाल 6 वर्ष कशासाठी आहे तर 4+1 केलं. जर 4 बघा इकडे मी इथे सांगतो 4+1 केलं तर या ठिकाणी 1 वर्षाचा MA म्हणजे BA दृष्टिकोनातून विचार केला तर 1 वर्षाचा MA होऊन जाईल, म्हणजे 5 वर्षात त्याचा PG सुद्धा होऊन जाईल. आणि 6 वर्षामध्ये जर त्याला याच्यामध्ये प्लस रिसर्च काही करायची असेल त्याला किंवा BEd करायचा असेल, त्याला डिग्रीच्या आधीच त्याला हे सगळं डिसाईड करावं लागेल आणि डिग्री प्लस तो एक्स्ट्रा जो काही त्याला करायचा आहे अशी मिळून जास्तीत जास्त 2 वर्ष. तर अशी कमाल 6 वर्षाचा त्याचा डिग्री पिरियड असू शकतो. जास्तीत जास्त 6 वर्ष, कमीत कमी 4 वर्ष असं त्याचा योग्य कालावधी असणार आहे. तर हे 10 प्रश्न होते मित्रांनो, अतिशय महत्वाचे. तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून डीपमध्ये आणि जास्त क्वेश्चन घेऊन यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.